शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये प्रभावी WD पोहोचला असून त्याचा परिणाम जवळपास मैदानी भागाकडे होऊ लागला आहे. त्यामुळे आपल्याला साधारण वातावरण बदलताना दिसतंय. काल उशिरा भारतीय हवामान खात्याने बदललेल्या अंदाजानुसार संपूर्ण राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, विदर्भ या ठिकाणी उष्णतेची लाट वाढलेली होती. त्यानंतर आता तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कोकण याही भागात ह्युमिडिटी आणि उष्णतामान वाढलं आहे. आंध्र प्रदेशच्या काही भागात आणि ओरिसामध्ये काल पावसाचा अंदाज देण्यात आला होता. आजच्या हवामानामध्ये मोठा बदल असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थान, उत्तराखंड या भागात उष्णतेची लाट, तर केरळ, आंध्र प्रदेश, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल या भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्तरेत देखील WDचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 10 तारखेला देखील उष्णतेच्या लाट विदर्भ, मराठवाड्यात दाखवण्यात आली आहे आणि जवळपास इतरत्रही ह्युमिडिटी आणि उष्णतामान वाढणार आहे. तीच परिस्थिती गुजरातमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, पूर्व भारतात आणि केरळमध्ये. उत्तर भारतात अवकाळी पावसाचा प्रभाव देखील सुरू होणार आहे. 11 तारखेला देखील उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. पावसासंदर्भातील GFS मॉडेलच्या अंदाजात काही बदल आहे, काही आपण बघणार आहोत. आज आपल्याला उत्तर भारतात WD सक्रिय होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. उद्यापासून म्हणजे 10 तारखेपासून उत्तर भारतात WD, पूर्व भारतात पावसाळी वातावरण, केरळमध्ये पावसाळी वातावरण आणि अंदमानात कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये, असं वातावरणीय बदल होणार आहे. उत्तर भारतातील WD बराच काळ राहण्याची शक्यता आहे. पूर्व आणि उत्तर भारतात सातत्याने आपल्याला पुढे पावसाळी वातावरण दिसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये देखील 16 तारखेपासून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस 17 तारखेला देखील महाराष्ट्रातील काही भागात GFS मॉडेलने द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे 16-17 पासूनच महाराष्ट्रात अवकाळी पावसाची सुरुवात होऊ शकते. दक्षिणेत देखील पावसाचा प्रभाव आहे. त्यामुळे एकूणच वातावरणीय बदल आपल्याला लवकरच बघायला मिळू शकतात. विदर्भात उष्णतेची लाट दाखवण्यात आली असून जवळपास 40शी पार तापमान या ठिकाणी जात आहे आणि 40शी नंतर आपल्याला उष्णतेची लाट दाखवली जाते. त्यामुळे दीर्घकाळ महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली असून 40° टप्पा पहिल्यांदा राजस्थानमध्ये 11 तारखेला दाखवण्यात येतोय. 12 तारखेला तो असणार आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा 14 तारखेपासून विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात जोरदार उष्णतामान राहणार आहे. परंतु 15-16 तारखेपासून पावसास अनुकूल वातावरण होत असल्यामुळे या ठिकाणी उष्णतामान कमी होण्यास मदत होईल. आपण 24 तारखेपर्यंत एकत्रित अंदाज जेव्हा बघतो तेव्हा भारतामध्ये पूर्व भारत, उत्तर भारत, मध्य भारतासहित दक्षिण भारतात देखील पाऊस होणार आहे. यामध्ये केवळ गुजरात आणि कोकण किनारपट्टी सुटण्याची शक्यता आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भात देखील GFS मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे. USCI मॉडेलने सुद्धा आपल्याला पूर्व भारत, उत्तर भारतात पाऊस दाखवला आहे. महाराष्ट्रात केवळ पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ असा पाऊस दाखवला आहे. ECMW मॉडेलने देखील केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे आपल्याला हा अंदाज पुढे कसा बदलतोय हे देखील बघणं आवश्यक राहणार आहे. त्यामुळे हवामानात नेमकी काय बदल होत आहे त्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. साधारण 15 तारखेपासून हवामानात मोठे बदल होत असून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. उत्तर भारत, पश्चिम भारत आणि पूर्व भारत या ठिकाणी
WTचा प्रभाव वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे। या मॉडेलने आपल्याला पुढे 22 तारखेपासून 29 म्हणजे शेवटच्या आठवड्यात पश्चिम भारत आणि उत्तर भारतातच पावसाचा अंदाज दिलाय। मध्य भारतातील अंदाज बदलतोय, परंतु आपल्याला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा भारताच्या बऱ्याच भागात वातावरण बदलताना दाखवलंय। हे वातावरण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आणि तिसऱ्या आठवड्यातही असणार आहे। त्यामुळे नेमकी आता 15 तारखेनंतर होणारे बदल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण रब्बी पिकं काढणीसाठी आहेत आणि दरम्यान काय बदल होतो हे बघणं आवश्यक आहे। पण आपण एप्रिल महिन्याचा जेव्हा एकत्रित अंदाज बघतो, आपण दररोजच्या अंदाजामध्ये त्याला समाविष्ट केले आणि आपण महाराष्ट्रात पाऊस होताना एप्रिलमध्ये बघतो। मे मध्ये देखील महाराष्ट्रात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। शिवाय वादळी वातावरण मे मध्ये असण्याची शक्यता आहे। SIPHचा अंदाज महाराष्ट्रासाठी अजूनही कायम आहे, मे एप्रिलमध्ये देखील। ECMWF मॉडेलनुसार या मॉडेलने हवामान कसं बदलतंय हे दाखवलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये याचा किती परिणाम होतोय हे बघणं देखील आवश्यक आहे। साधारणपणे आपल्याला असं दिसतंय की 17 तारखेपासून हा हवामानातला बदल होणं अपेक्षित आहे। 18 तारखेलाही विदर्भात वातावरण बदलताना दाखवण्यात आलं आहे, परंतु त्याच वेळेस आपण नव्याने WT सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे हे वातावरण पुढे वाढत जाईल असा अंदाज आहे। आपण GFS मॉडेलनुसार हा अंदाज बघितला तर मराठवाडा आणि विदर्भ अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत त्याचा परिणाम दाखवण्यात आला आहे। हवामानात बदल आपल्याला साधारण 16 तारखेपासूनच जाणवणार आहे। त्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाला सुरुवात होऊ शकते। हा प्रभाव विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात 17 तारखेला असण्याची शक्यता आहे। 18 तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पाऊस असेल। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातला याचा प्रभाव कमी होताना दाखवण्यात आला आहे। मात्र 17 तारखेनंतर महाराष्ट्राचा बराच भाग हा व्यापेल असा अंदाज आहे। पुढे 20 तारखेला देखील वातावरण बदलेल, त्यामुळे विदर्भ मराठवाड्याला याचा अधिक प्रभाव होताना दिसतोय। 21 तारखेपासून सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र वातावरण या भागात अगदी 23 तारखेपर्यंत राहील। त्यामुळे 21 तारखेनंतर मात्र याचा प्रभाव थोडा कमी होताना दाखवलेला आहे। GFSने 15 तारखेपासूनच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल असा अंदाज दिलाय। प्रत्यक्ष पाऊस मराठवाडा विदर्भामध्ये 16 तारखेपासून सुरू होईल असा अंदाज आहे। 17 तारखेला देखील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। 18 तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे, परंतु या मॉडेलने देखील विदर्भाच्या दिशेनेच हे वातावरण दाखवलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम कमी होण्याची शक्यता मॉडेल दाखवू लागले आहेत। त्यामुळे आपण बघूयात की याचा परिणाम पुढे किती होतोय। महाराष्ट्रात काही भागात हा पावसाचा प्रभाव राहील, त्यामुळे हा किती परिणाम करू शकतो हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे। परंतु आपण गेल्या वेळेस हे बघितले, तीव्रता कमी दाखवली जाते, परंतु ऐन वेळेस आपल्याला गारपिटीसहित पाऊस आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेला आहे शेवटच्या आठवड्यात फेब्रुवारीमध्ये, आणि तेच वातावरण पुन्हा तयार होतंय। त्यामुळे आपण सावधान असणं आवश्यक आहे। आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा।